महाराष्ट्र सरकारचा मेगा प्लॅन, बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू होणार। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या साखर कारखान्यांना मिळणार नवसंजीवनी? वर्षानुवर्षे बंद पडलेले साखर कारखाने पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहेत आणि यामुळे हजारो शेतकरी व कामगारांना मोठा दिलासा मिळू शकतो। मंडळी, राज्यातील तब्बल 19 बंद सहकारी साखर कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत। यासाठी राज्य सरकारकडून प्रत्येक कारखान्याची आर्थिक स्थिती, कर्ज, मालकी हक्क आणि न्यायालयीन प्रकरणांची माहिती मागवण्यात आली आहे। या अहवालाच्या आधारे प्रत्येक कारखान्याचा स्वतंत्र आराखडा तयार केला जाणार आहे। आवश्यकतेनुसार आर्थिक मदत, नवीन गुंतवणूक किंवा भागीदारीच्या माध्यमातून कारखाने पुन्हा सुरू करण्याचा विचार सुरू आहे। NDCDC, अमूल आणि इफ्को यांसारख्या संस्थांची ही मदत घेतली जाणार आहे। अहिल्यानगरमधील कुकडी, डॉक्टर बाबूराव तनपुरे आणि वसंतराव दादा पाटील यांच्यासह राज्यातील अनेक बंद कारखान्यांना नवसंजीवनी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आता या निर्णयाकडे शेतकरी आणि साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे।